मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आता महाराष्ट्रात पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं शिक्षण घेणं अनिवार्य केल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक्स पोस्टवर व्यक्त होत या भाषेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। केंद्र सरकारच्या सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत ते आता या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे। त्यानंतर सरकारच्या या मराठीची गळचेपी करणाऱ्या शैक्षणिक धोरणाविरोधात आज मनसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे। ठाण्यातील मनसैनिकांनी रस्त्यावर उतरत या सरकारचा निषेध व्यक्त करत हिंदी भाषिक पोस्टर फाडले आहेत। दरम्यान मनसैनिकांनी हे हिंदी भाषिक पोस्टर जाळण्याचा देखील प्रयत्न केला। ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी मनसैनिकांनी हे निषेध आंदोलन करत निदर्शनं केले आहे। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी भाषेला अभिजात दर्जा देतो, तर दुसरीकडे त्यांचे सरकार महाराष्ट्रात हिंदी भाषेसाठी सक्ती करतो। शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित करत मनसैनिकांनी या धोरणाचा निषेध नोंदवलाय। इतर राज्यात त्यांच्या भाषेला ते महत्त्व देतात, मग महाराष्ट्रात हिंदी भाषेसाठी सरकारचा अट्टहास का, असाही प्रश्न मनसैनिकांनी उपस्थित केलाय। आम्हाला कालच कळलं की महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्तीशाली याच्यामध्ये करतायत। कशासाठी? अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि हे नवीन आणखीन काय? हिंदी आहे ते राहू द्या ना, ते पाहिच्या अगोदर पण हिंदी चाललेलं आहे ना। तर आमचा याला विरोध आहे। आम्ही विरोध दर्शवण्यासाठी आज इथे निदर्शनं केली आहेत। आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असेल। आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये, हे चुकीचं आम्हाला वाटतंय। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठी सोबत हिंदी बी यायला पाहिजे। कशासाठी? बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात, राज्यात गेलात, तिथे आज आहे का? तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्व दिलं जातं। कुठल्या प्रांतात तुम्ही जा, कुठल्या राज्यात जा, मग फक्त महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे? महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला अभिजात दर्जा देता आणि आता परत हिंदीला सक्ती करताय, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे। कुठेतरी मागे वळवण्याचा प्रकार आहे, कारण की हिंदी आणि मराठी वाद सुरू आहे। ते आता ते त्यांनी ठरवायचं आहे। आमचं म्हणणं आहे, आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत, आम्ही विरोध दर्शवलेला आहे। हा विरोध महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण तुम्ही जी सक्ती करताय, ती सक्ती करू नका। मराठीची सक्ती या महाराष्ट्रात करा, तुम्ही ती केली आहे, तुमचं अभिनंदन। पण पुन्हा मराठीची सक्ती केल्यानंतर पुन्हा तुम्ही परत हिंदीची सक्ती करताय, हे कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय। म्हणून आम्ही आज ही निदर्शनं केली आहेत। डोंबिवलीमध्ये बॅनर लावण्यात आलेला आहे, बाबूमोशाय हे हिंदी अशा पद्धतीने बॅनर देखील जागोजागी लावण्यात आलेला आहे। डोंबिवलीमध्ये हिंदी भाषेसाठी बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे। कुणी लावलाय बॅनर? आता ह्या अशा गोष्टी तर ते करणारच आहेत, पण बघू, आमचा जो विरोध आहे तो आम्ही तुम्हाला सांगितलं।